Oh
असे भक्ताची घरी कामन सांगता करी अनाथाचा बंधू असे अंगी हा संबंधू असे भक्ताची घरी कामन सांगता करी तुका म्हणे भावे तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे असे भक्ताची घरी कामन सांगता करी विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गलदान गंडं मिलभृङ्गखण्डं जलचारुशुण्डं जगत्राणशोण्डं लसदन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करू प्रथमानमन पाण्डुरङ्ग करू प्रथमानमन पाण्डुरङ्ग सर्वाणि प्रथमानमन पाण्डुरङ्ग करू प्रथमानमन पाण्डुरङ्ग करू प्रथमानमन पाण्डुरङ्ग करू प्रथमानमन पांडुरंग करू प्रथमानमन पांडुरंग करू प्रथमानमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या राजगुरुबाराने बसे राजगुरुबाराने बसे राजगुरुबाराने बसे राजगुरुबाराने बसे राजगुरुबाराने बसे राजगुरुबाराने बसे पांडुरंग करू प्रथमानमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाया तुमचा अनुग्रह धरो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरवावी मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची घरी कामन सांगता करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकारी विश्वप्रिय नवे नवे देवाचे लाडके लढीवाळ असणारे संत देहूचे मालक संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग
स्वार्थ नाही. व्यवहार करत असताना ज्यानं कोणतंही पाप केलेलं नाही, व्यवहारच काय परमार्थ सुद्धा करत असताना ज्यानं कोणतंही पाप केलं नाही, त्या ठिकाणी कोणताही स्वार्थ न ठेवता जो कोणी परमार्थ करतो ना, अशा भक्तांना भगवंत जवळ धरतात. अशा भक्तांचा विटेवरला मालक भगवान पांडुरंग परमात्मा दास होतो. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. आणि असेच भगवंत राहतात कुठे? असे भक्ताची घरी काम न सांगता करी. भक्तांच्या घरी राहून न सांगता त्यांची घरची कामं करतात. एका साधकाने तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज अजून काय काय करतात भगवंत? त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणाले, ज्याला इष्ट मित्र सगळे सोयरे अशी नाती जर अपुरे असतील तर अशांना नाती पुरवतात भगवंत. अनाथाचा बंधू असे अंगी हा संबंधू. अनाथ म्हणजे भिकारी नव्हे. काय सांगते लक्ष देऊन ऐका. अनाथ म्हणजे भिकारी नव्हे. ज्याच्या अंतःकरणातले काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार हे 6 विकार निघून गेले, त्यांचं हृदय रिकाम असतं. आणि अशा अनाथ व्यक्तींचा जगाचा मालक दास होतो, भाऊ होतो, बंधू होतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा भगवंताला आपल्या घरी जर राबवायचं असेल तर आपल्या ठिकाणी भाव पाहिजे, तशी भक्ती पाहिजे. तुका म्हणे भावे देवा सत्तारा बवावे. असे भक्ताचे घरी काम न सांगता करी. आणि हात झाला अभंगाचा सरसर भावात. आता बघा ह्या ठिकाणी सकाळपासून महाप्रसाद चालतो. महाप्रसाद झाला ना सकाळी. आता ज्याने कोणी महाप्रसाद घेतला नाही त्यांनी महाप्रसाद घ्या. तोपर्यंत आपण ब्रेक घेऊ. त्यानंतर कीर्तन चालू करूया. काय विठ्ठल पर्याय देणं गरजेचं आहे. आणि तो असा, लक्ष्मी मातेच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेल्या ह्या मिरज शहरातील ह्या बोलवाड रोडवरती साक्षात लक्ष्मी देवीच्या मंदिरासमोर चालू असलेला हा सोहळा, यात्रा उत्सव सोहळा गेली 16 तारखेपासून या ठिकाणी उत्सव चालू आहे. प्रत्येक दिवशी स्पर्धा झाल्या. रांगोळी स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, हस्ताक्षर स्पर्धा असतील, शर्यतीच्या स्पर्धा झाल्या. आणि आता माझ्या ज्ञानोबा तुकोबाच्या नामघोषामध्ये चालू असलेला हा कीर्तन सोहळा. आणि ही सेवा माझ्याकडे आली हे माझे परम भाग्य समजते. आता ही सेवा आली ते म्हणजे 30 तारखेला रामनवमी जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त गोठण गल्ली मिरज राम मंदिरामध्ये माझी कीर्तन सेवा झाली होती. आणि त्यावेळेला हरिभक्त पारायण शिरीष महाराज काशी, तसेच त्यांचे सर्व मित्र परिवार, शैलेश महाराज पवार इत्यादी इत्यादी सर्वांच्याकडून मला ती सेवा मिळालेली. आणि त्याच्या माध्यमातून काशीत महाराजांनी तिचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ तसेच राजकुमार महाराज कबाडे यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या मित्र परिवाराशी चर्चा केली. आणि सर्वांच्या चर्चेच्या माध्यमातून ही सेवा एकमताने मला फोनवरूनच दिली. त्याबद्दल सर्वांच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालते. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व लिंगायत परिवार, सर्व देवी मातेचे भक्त मंडळी, बाहेर गावून आलेले सर्व भक्त मंडळी, तसेच ह्या ठिकाणी माझ्यापेक्षा खूप ज्ञानी माणसं आहेत, खूप जाणकार मंडळी आहेत. अशा सर्वांच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालते. तसेच गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी, विणेकरी बाबा, तसेच हार्मोनियम वादक हे राम मंदिरामध्ये गोठण गल्लीमध्ये सुद्धा सेवेला होते. अशा सर्वांच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालते. तसेच सिस्टीम वाले दादा, शूटिंग वाले दादा, आता ह्या ठिकाणी युट्यूबचं शूटिंग चालू आहे. माझ्या नावानेच युट्यूब वरती चॅनेल आहे, त्यामुळे हे आम्ही कीर्तन युट्यूब वरती टाकणार आहोत. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही सर्वांनी शांत बसून ही कीर्तन सेवा ऐका, कारण तुम्ही सारखं युट्यूब वरती दिसणार आहात.
त्यामुळं शांत बसून ही कीर्तन सेवा ऐका. बरं असो. विठ्ठल विठ्ठल. आता ह्या ठिकाणी माझी चालू असलेली कीर्तन सेवा साक्षात खोडाच्या लक्ष्मी देवीच्या समोर चालू आहे. ज्या वेळेला मला जाहिरात मिळाली त्यावेळेला त्या जाहिरातीमध्ये वाचलं की फोडाची लक्ष्मी देवीची यात्रा असं त्यावरती जाहिरातीत लिहिलं. त्यावेळेला मला आठवलं मी लहान होते, पहिली दुसरीच असेल. त्यावेळेला आमच्या शेजारच्या ज्या महिला असायच्या त्या भांडायच्या महिला मंडळ लक्ष देऊन नाही का, महिला भांडायच्या आणि त्यामध्ये वयस्कर आजीबाई होत्या. एके दिवशी भांडणं चालू होती. भांडणामध्येच त्या आजीबाई म्हणाल्या, अगं तुला पटकीचा फोड उठला, ग तुला पटकीचा फोड. आता ते शब्द माझ्या परमनंट मेमरीत राहील. आणि ज्या वेळेला मी ही जाहिरात वाचली त्यावेळेला ते क्लिक झालं. आता ह्यावरती खूप अभ्यास केला. फोडाची लक्ष्मी देवी ह्या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा महाराजांनी मला फोडाच्या लक्ष्मी देवी विषयी माहिती सांगितली. कारण त्याच्या अगोदर सुद्धा मी त्याच्याविषयी अभ्यास केलेला. संत जनाबाईंचं चरित्र माझ्या वाचनामध्ये आले. ज्या वेळेला संत जनाबाई लहान होत्या, लक्ष देऊ नये का, संत जनाबाई लहान होत्या त्यावेळेला संत जनाबाई आपल्या आई वडिलांसोबत पायी पंढरीला गेले आणि त्यावेळेला पटकीची साथ आलेली आणि त्या साथेमध्ये जनाबाईंच्या आई वडिलांनी देह सोडला. आता ती पटकीची साथ असू दे, वारोफाट्याची साथ असू दे, प्लेग असू दे, असे ही साथ ह्या ठिकाणी आलेली. आणि त्यावेळेला देवी मातेने ह्या ठिकाणी अवतार घेतला, भक्तांना ह्यातून वाचवलं. आणि त्या वेळेपासून ह्या ठिकाणी देवी मातेची स्थापना झाली आणि तेव्हापासून फोडाची लक्ष्मी देवी म्हणून ह्या देवीला ओळखलं जातं. ह्या अख्ख्या देशामध्ये ह्या देवीचे दोनच मंदिर आहेत, दोन. एक गुजरातला शीतला देवी म्हणून मंदिर प्रसिद्ध आहे आणि या सांगली जिल्ह्यामध्ये फोडाची लक्ष्मी देवी म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. आणि अशा या साक्षात फोडाच्या लक्ष्मी देवीच्या समोर माझी चालू असलेली ही कीर्तन सेवा माझे परमभाग्य समजते. जशी मला देवी बुद्धी देईल तशी मी कीर्तन हा अभंगाचा विस्तार सोडवण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही सुद्धा शांत चित्ताने ही सेवा ऐका, हीच माझी नम्रतेची विनंती. बरं असं. विठ्ठल चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. लक्ष देऊ नाही का, संसार म्हणजे काय, संसार म्हणजे काय. संसार म्हटलं की बायको, मुले, बंगला, गाडी, इस्टेट आणि नाती गोतीही आली. बरोबर सांगते ना. आता संसारामध्ये पत्नीचं जर म्हणजे काय असेल तर पतीच्या अंतःकरणामध्ये पत्नीविषयी प्रेम असावं लागतं तरच पत्नीचं मन जिंकता येत. बरोबर ना महिला मंडळ. आता समाज जर जिंकायचा असेल तर कला पाहिजे. काय पाहिजे, कला पाहिजे. पूर्वी म्हटलं जायचं, अरे दुनिया झुकती है, अरे दुनिया झुकती है लेकिन झुकाना वाला चाहिए. तसं समाज जिंकायचा असेल तर कला पाहिजे. मग ती बोलण्याची असू दे किंवा एखादा चमत्कार असू. ज्ञानेश्वर महाराजांनी रेणामुखी वेद बोलवला, निर्जीव भिंत चालवला, त्याच वेळेला ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार चालू झाला. तसं समाज जिंकायचा असेल तर कला पाहिजे. आता ह्याच्या पुढे पाहायचं झालं, शत्रूला जिंकायचं असेल तर डोक्यामध्ये कपट पाहिजे. लक्ष देऊन ऐका काय सांगते, शत्रूला जिंकायचं असेल तर डोक्यामध्ये कपट पाहिजे. आणि जर भगवान परमात्मा आणि लक्ष्मी माता यांच्या अंतःकरणामध्ये स्थान जर निर्माण करायचं असेल तर तशी भक्ती पाहिजे, भाव पाहिजे, निष्ठा पाहिजे. आता भक्ती कशी पाहिजे ह्याच्यासाठी आपण थोडस रामायणामध्ये जाऊ. रामायणामध्ये ज्या वेळेला प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, हनुमंतराय सर्व वानर सैन्य घेऊन लंकेमध्ये गेले. रावणाला मारलं. रावणाला मारल्यानंतर विभीषणाला गादीवरती बसवलं. सीतामाई
प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, हनुमंतराय सर्वजण त्यानंतर अयोध्याला परत आले. त्याच वेळेला अयोध्येमध्ये सगळीकडे आनंदी आनंद. लक्ष देऊन ऐका मी काय सांगते, भक्ती कशी पाहिजे. अयोध्येमध्ये आल्यानंतर सगळीकडे आनंदी आनंद. एके दिवशी प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक चालू. राज्याभिषेक मध्ये सर्वांना आमंत्रित केले. सर्वजण राज्याभिषेक मध्ये आलेले. प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला, संत भोजन झालं आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र प्रत्येकाला काही ना काहीतरी बक्षीस देऊ लागले. लक्ष देऊन ऐका, प्रभू रामचंद्र प्रत्येकाला काही ना काही बक्षीस देऊ लागले आणि ही बक्षीस देण्याची परंपरा तेव्हापासून चालत आली. आता ह्या ठिकाणी सुद्धा 16 तारखेपासून रांगोळी स्पर्धा झाल्या, वक्तृत्व स्पर्धा झाल्या, हस्ताक्षर स्पर्धा झाल्या, शर्यतीच्या स्पर्धा झाल्या. प्रत्येकाचे यात नंबर आले. आता मगाशी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. म्हणजे ही बक्षीस देण्याची परंपरा तेव्हापासून चालत आली. प्रभू रामचंद्रांनी सर्वांना बक्षीस दिलं, पण त्यातून एक जण राहिले, आपले हनुमंतराय. हनुमंतराय एका ठिकाणी शांत बसलेले. सीतामाईंचं लक्ष हनुमंतरायांकडे गेलं. सीतामाईंना वाटलं आपण तर हनुमंतरायांना काहीच बक्षीस दिलं नाही. सीतामाई प्रभू रामचंद्रांना म्हणाल्या, अहो प्रभू, हनुमंतरायाने आपल्यासाठी एवढं केलंय, पण आपण हनुमंतरायांना काहीच बक्षीस दिलं नाही. प्रभूंनी सीतामाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. शेवटी सीतामाई सुटल्या, हनुमंतरायांजवळ गेल्या आणि आपल्या गळ्यातला अनमोल किमतीचा मोत्याचा हार काढून हनुमंतरायांना बक्षीस दिलं. पुन्हा सीतामाई आपल्या आसनावरती येऊन बसलेल्या. आता इकडे हनुमंतरायांनी तो हार हातामध्ये घेतला. तो हार निरखून पाहू लागले. पाहिला आणि ताडपणीवर हार तोडून टाकला. त्यातला एक मणी काढला. तो मणी निरखून पाहिला. तो मणी तोंडात टाकला. दाताखाली खाडकन फोडला. तो मणी बाहेर काढला. त्यामध्ये काहीतरी पाहिलं आणि खाली फेकून दिलं. असं एक एक मणी काढायचे, तोंडात टाकायचे, दाताखाली खाडकन फोडायचे, त्या मण्यामध्ये काहीतरी पाहायचे आणि फेकून द्यायचे. जवळ जवळ तो हार संपत आला. काय संपत आला हार तो. सीतामाईंचं लक्ष हनुमंतरायांकडे गेलं. सीतामाईने पाहिलं, एवढा राग आला सीतामाईंना. सीतामाई उठल्या, रागाच्या भरात हनुमंतरायांजवळ गेल्या आणि मोठमोठ्याने म्हणाल्या, अरे हनुमंता, तुला हे काही कळतं का? त्याच वेळेला सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेले. प्रभू रामचंद्र, हनुमंतराय, प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, सुग्रीव, जामवंत सर्वजण त्या ठिकाणी आलेले. सीतामाई रागारागत मोठमोठ्याने हनुमंतरायांना म्हणत होत्या, अरे हनुमंता, तुला काही कळतं का? आता महिला मंडळ इकडे लक्ष द्या. लक्ष देऊन ऐका. तुम्ही भांडणं बघितलेत का? भांडणं करता का विचारत नाही. भांडणं बघितलेत का तुम्ही? अहो बोला, बघितलेत का भांडणं? आवाज येऊ दे माझ्यापाशी. बोला बोला. हो, बघितले? आता भांडणामध्ये महिला भांडणं करत असताना एकमेकाशी मोठ्याने बोलतात, बरोबर ना? मोठ्याने बोलतात ना? का बोलतात? कोण सांगू शकेल का बोलतात मोठमोठ्याने? अहो, त्यांचं एकमेकांचं मन एकमेकांपासून खूप लांब गेलेलं असतं. त्यामुळे त्यांना वाटतं की कदाचित आपण बोललेलं पुढच्याला ऐकू जाणार नाही. तसंच सीतामाईंचं मन हे हनुमंतरायांजवळ खूप लांब गेलेलं असतं. सीतामाईंना वाटत होतं की आपण बोललेलं कदाचित हनुमंतरायांना ऐकू जाणार नाही. त्यामुळे सीतामाई मोठमोठ्याने म्हणत होत्या, अरे हनुमंता, तुला हे काय वाटतं का? एवढ्या अनमोल किमतीचा मोत्याचा हार तुला बक्षीस म्हणून दिला आणि ह्याच काय करतोस तू? त्याच वेळेला हनुमंतराय उठले, हात जोडले, अतिशय नम्रतेने म्हणाले, माताजी, लक्ष देऊन ऐका. हनुमंतराय काय म्हणाले? माताजी, अहो, ह्यामध्ये बघत होतो माझा भगवंत आहे का? काय म्हणाले?
ह्यामध्ये बघत होतो माझा भगवंत आहे का, पण ह्यामध्ये माझा भगवंतच नाही, हे माझ्यापाशी ठेवून काय करू. त्याच वेळेला सीतामाई रागारागत होत्या. त्या म्हणाल्या, अरे हनुमंता, मग तुझा भगवंत हाय तरी कुठे, कुठं आहे तुझा भगवंत. त्याच वेळेला हनुमंताने आपले दोन्ही हात आपल्या छाती जवळ नेले, दोन्ही हाताची बोटे छातीत घुसवली आणि टाळ 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 छाती फाडली. हो, पाहतात तर काय आश्चर्य, त्यांच्या हृदयामध्ये साक्षात प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मणजी आणि त्यांच्या चरणाजवळ हात जोडून बसलेले हनुमंत. हे पाहता क्षणी सीतामाईचा राग कुठल्या कुठे निघून गेला. सर्वांनी पाहिलं, सर्वांच्या डोळ्यातून आपोआप पाणी येऊ लागलं, पाणी येऊ लागलं. आता इथून पुढं तिथं काय घडलं असेल हा प्रसंग मी इथं सांगणार नाही, कारण एवढा वेळ आपल्याकडे नाही. पुढचं चिंतन ही बघायचंय, अभंग सोडवायचाय. मी का सांगते हे, भक्ती कशी करावी, भक्ती केली तर हनुमंतरायांसारखी करा. आता त्याचबरोबर निष्ठा पाहिजे. निष्ठा कशी असावी, अहो निष्ठा कशी असावी. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जवळ 17 जातीचे मावळे होते. प्रत्येक मावळ्याची शिवाजी महाराजांवरती एवढी निष्ठा होती, एवढी निष्ठा होती, अहो युद्धामध्ये एका मावळ्याचा हात मोडला. त्याला भेटण्यासाठी शिवाजी महाराज त्यांच्या घरी गेले. त्या मावळ्याने शिवाजी राजांना आपल्या घरामध्ये बोलवलं, त्यांना बसायला आसन दिलं. शिवाजी महाराज त्या आसनावरती बसले. त्याच वेळेला त्या मावळ्याच्या डोळ्यातून आपोआप पाणी येऊ लागले. शिवाजी महाराजांनी त्या मावळ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, अरे बाबा तू का रडतोस, हात मोडला म्हणून रडू नकोस रे बाबा, एक ना एक दिवस बरा होईल ना हात तुझा, रडू नकोस. त्यावेळेला तो मावळा काय म्हणाला, लक्ष देऊ नये का. अहो तो मावळा म्हणाला, राजा तसं नाही, राजा तसं नाही, माझा हात मोडला म्हणून रडत नाही राजा, माझा राजा माझ्या घरी आलाय, माझा राजा माझ्या घरी आलाय आणि राजाला मुजरा करायला हात नाही म्हणून रडतोय राजा, म्हणून रडतोय राजा. काय निष्ठा, आणि अशी निष्ठा भगवंतावरी आणि ह्या देवी मातेवरती ठेवा. नक्कीच देवी माताने भगवंत आपल्याला जवळ धरतील. आता त्याचबरोबर भाव सुद्धा पाहिजे, भाव पाहिजे. आता मला सांगा, पंढरीला पायी दिंडी कोण कोण जातो, पायी दिंडी जातात तुम्ही, वा छान. आता पंढरीला पायी दिंडी जात असताना वारकरी चालत 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 पंढरीला पायी दिंडी जातात. अहो चालून चालून त्या वारकऱ्याचे पाय सुजतात, पाय सुजून त्या पायाला फोड येतात. तो फोड, ते फोड फुटतात, त्यातून रक्त येतं. तरी देखील आई नाही, उई नाही, सुई नाही, काही सुद्धा एवढं नाही. हो, भगवंताच्या नाम चिंतनामध्ये तल्लीन होऊन ते पंढरीला पायी दिंडी जातात. ते चालत 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 पंढरीला जातात. एकदा का पंढरीमध्ये आले रे आले, भगवंताचं दर्शन झाले रे झालं, सगळं दुःख विसरून जातात आणि भगवंताशी एकरूप होतात. कारण त्या वारकऱ्याचा भगवंतावरती भाव असतो. मी काय सांगते, भगवान परमात्मा आणि लक्ष्मी माता यांच्या अंतःकरणामध्ये स्थान जर निर्माण करायचं असेल, भक्ती पाहिजे, निष्ठा पाहिजे आणि भाव पाहिजे. आता ह्या ठिकाणी सुद्धा इथे जे आयोजक मंडळी असतील ह्यांची निष्ठा आहे, भाव आहे देवी मातेवरती, म्हणून तर असा उत्सव या ठिकाणी चालू आहे. बरोबर सांगते ना मी, निष्ठा देवी मातेवरती म्हणून तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उत्सव चालू. तसाच भगवंतावरती भाव पाहिजे आणि भक्ताच्या ठिकाणी भाव असेल तरच भगवंत आपल्या भक्तांना जवळ धरतो. आता भक्त नेमकं म्हणायचं कोणाला, कोणाला म्हणायचं भक्त, भक्त ऐसे जाण जे देही उदास, गेले आशपाश निवारोनी. भक्त नेमकं म्हणावं
कोणाला? अहो भक्ताच्या अंतःकरणातल्या सगळ्या आशा संपल्या पाहिजेत, अपेक्षा संपल्या पाहिजेत, त्यालाच भक्त म्हणतात. तसं पाहिलं तर मी ह्यामध्ये बसत नाही. काय सांगते लक्ष दिलंय का? तसं पाहिलं तर मी त्यामध्ये बसत नाही. कारण आज या ठिकाणी येथील जे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ तसेच राजकुमार राज कबाडे महाराज ते भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व मित्र परिवार यांच्या सौजन्याने मी या ठिकाणी कीर्तन करते म्हणजे मी ह्यामध्ये बसत नाही. मग भक्त म्हणायचं कोणाला? भक्त म्हणावे तयासी ना गुंते जो आशपाशी. भक्त म्हणावं कोणाला? ज्या भक्ताच्या अंतःकरणातल्या सगळ्या आशा संपलेत, अपेक्षा संपलेत, त्या भक्ताचं हृदय उदास वृत्तीचं असलं पाहिजे आणि तो भक्त भगवंताचं भजन अंतःकरणातून करतो. त्यालाच भगवंत जवळ धरतात, देवी माता जवळ धरतात. आता भक्ती कशी करावी? नामस्मरण कसं करावे? अहो भक्ती केली तर संत जनाबाईंसारखी करावी, भक्ती केली तर संत मीराबाईंसारखी करावी, भक्ती केली तर शबरी मातेसारखी करावी, भक्ती केली तर हनुमंतरायांसारखी करावी, भक्ती केली तर सुदामासारखी करावी, भक्ती केली तर ध्रुव बाळासारखी करावी. पूर्वी हुतात्मा नावाचा एक राजा होऊन गेला. त्या राजाला 2 राण्या होत्या, एक आवडती आणि एक नावडती. दोघींनाही एक एक मुलगा. एके दिवशी राजा राजमहालामध्ये शांत बसलेले आणि त्या राजाच्या मांडीवरती आवडत्या राणीचा मुलगा खेळत बसलेला. हे पाहिलं नावडत्या राणीच्या मुलानं. कुणी पाहिलं? नावडत्या राणीच्या मुलानं. तो पळत 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 त्या ठिकाणी गेला आणि बाबांच्या दुसऱ्या मांडीवरती बसून आपल्या मोठ्या भावासंग खेळू लागला. आता शेवटी ते वडीलच. दोन्ही मुलं त्यांना सारखीच होती. त्या दोन्ही मुलांना ते खेळवू लागले, पण तेवढ्यातच आवडती राणी त्या ठिकाणी आली. तिनं पाहिलं आपल्या मुलासोबत नावडत्या राणीचा मुलगा खेळत आहे. हे पाहता क्षणी तिला एवढा राग आला, एवढा राग आला, ती झप 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 पावले टाकत टाकत त्या ठिकाणी गेली. त्या मुलाला असं धरलं आणि असं फेकून दिलं. तो मुलगा जिन्यावरून गडगडत 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 खाली येऊन पडला. त्या मुलाच्या नाका तोंडातून रक्त येऊ लागलं, रक्त येऊ लागलं. तो मुलगा उठला, रडत रडतच आपल्या आईजवळ गेला. आईने विचारलं, बाळा काय झालं, का रडतोस? त्यावेळेला त्या मुलानं घडलेला सगळा प्रसंग सांगितला आणि म्हणाला, आई तुझ्या मांडीवर बसू का? त्यावेळेला आई काय म्हणाली? महिला मंडळ लक्ष देऊन का? ती आई त्या मुलाला म्हणाली, बाळा तू माझ्या आणि बाबांच्या मांडीची का अपेक्षा करतोस? तू अशा मांडीवरती बस की तिथून तुला कोणी सुद्धा उतरवू शकणार नाही. त्यावेळेला तो मुलगा म्हणाला, आई ह्याच्यासाठी काय करावं लागेल? आई म्हणाली, भगवंताचं भजन कर, भगवंताची भक्ती कर. हे ऐकून तो मुलगा जंगलामध्ये गेला. एका ठिकाणी ध्यानस्थ बसला, भगवंताचं अंतःकरणातून भजन करू लागला. एके दिवशी भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले आणि म्हणाले, बाळा तुला काय पाहिजे ते माग. त्यावेळेला तो मुलगा म्हणाला, भगवंता माझी एकच इच्छा आहे, माझी एकच इच्छा आहे, मला अशा ठिकाणी बसवा की तिथून मला कोणी सुद्धा उतरवू शकणार नाही. भगवंत तथाच तू म्हटले आणि निघून गेले. आकाशातले सगळे तारे हलतात, आकाशातले सगळे तारे हलतात, पण एकच तारा हलत नाही. कोणता? कोणता महिला मंडळ? ध्रुव तारा. ध्रुव बाळाला अवघ्या 5 वर्षांमध्ये भगवंताने अढळपद प्राप्त करून दिलं. अढळपदी बाळ बैसावेला अढळपदी बाळ बैसोनिया ध्रुव क्षीराचा सागर उपमन्यू
अढळपद प्राप्त करून दिलं भगवंताने. अहो ह्या ध्रुव ताऱ्यात एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. हा ध्रुव तारा ज्याला दिसत नाही ना, लक्ष देऊ नये का, हा ध्रुव तारा ज्याला दिसत नाही तो 6 महिन्यात मरण पावतो. आता तुम्ही म्हणणार ही कीर्तनकार काय सांगतात, पुरावा याच्यासाठी. पण आता ह्या ध्रुव ताऱ्यात एवढी ताकद आहे, का ताकद आहे हा प्रसंग सुद्धा मी इथं सांगणार नाही, कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही. अहो ह्या ध्रुव बाळांना अवघ्या 5 वर्षामध्ये अढळपद प्राप्त झालं. त्याच वेळेला इकडं 80-85 हजार ऋषी तपस्या करत बसले. त्यांची केस दाढी जमिनीला टेकत होती. त्यांना समजलं की अवघ्या 5 वर्षाच्या एका बाळाला भगवंताने अढळपद प्राप्त करून दिले. त्याच वेळेला त्या ऋषींनी भगवंताविषयी बंड पुकारला. ते भगवंताकडे गेले आणि म्हणाले, अहो भगवंता, आम्ही कितीतरी वर्ष झालं तपस्या करत बसलोय, पण आम्हाला कुठलं पद प्राप्त झालं नाही. पण अवघ्या 5 वर्षाच्या एका बाळाला अढळपद प्राप्त करून दिलं. असं का भगवंता? बोर झाला का तुम्ही? बोर झाला? बोर झालं? महाराज तुम्ही मान का हलवली? का हलवली? अहो महाराज, मी तुम्हाला विचारत नाही, भगवंताने त्या ऋषींना विचारलं, तुम्ही बोर झाला का? आता बोर झाल्यानंतर काय करतात? फिरायला जातात. फिरायला जातात ना, तसं भगवंत म्हणाले, चला आपण फिरायला जाऊ. भगवंताने एक भलं मोठं जहाज आणलं. आता ते शेवटी भगवंतच, सगळं त्यांच्याच हातात आहे. भगवंताने एक जहाज आणलं आणि त्या जहाजामध्ये 80-85 हजार ऋषींना बसवलं आणि ते फिरायला जाऊ लागले. ते फिरत 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 समुद्राच्या बरोबर मध्यभागी आले. आणि त्याच वेळेला काय झालं असेल? काय झालं असेल? बरोबर मध्यभागी ते जहाज आलं. त्यावेळेला काय झालं असेल? कुठलं वादळ? अहो वादळ नाही आलं, त्या ऋषींनी त्या जहाजाच्या बाहेर पाहिलं. सगळीकडे पाणीच पाणी आणि त्या पाण्यावरती मोठमोठे पर्वत, कापसासारखे पर्वत तरंगत होते. हे ऋषींनी पाहिलं, त्यांना आश्चर्य वाटलं. ते भगवंताला म्हणाले, भगवंता अहो हे काय? त्या आता मला सांगा, एखाद्याने देह सोडला तर काय करतात? तो बढाग्नी नावाचा अग्नी देतात. तसं पाहायला गेलं तर भगवंताने ठरवल्या वेळेत मृत्यू होणं ह्यात काय नवल नाही, ते साहजिकच आहे. भगवंताने ठरवले म्हणलं त्या वेळेत आपला मृत्यू होणं साहजिकच आहे. पण आताचे काही जण आहेत, तरुण मुले असतील, शेतकरी वर्ग असतील, मानसिक ताण तणाव घेतात आणि त्यामुळे आत्महत्या करतात. बरोबर सांगते ना? पण माझी तरुण मुलींना कळकळीची विनंती आहे, तुम्ही शिका, खूप मोठं व्हा शिकून, पण सर्व्हिस लागले नाही म्हणून कधी आत्महत्या करू नका. भगवंतानी एवढ्या अनमोल किमतीचा जन्म आपल्याला ह्या ठिकाणी दिलाय आणि ह्या जन्माचं सार्थक कर. ह्या ठिकाणी आलोय म्हटल्यावर काहीतरी करून दाखवा. अहो आत्ताचे तरुण मुली शिकतात, खूप शिक्षण करतात, पण सर्व्हिस मिळत नाही म्हणून आत्महत्या करतात. आता त्या मुलांवरती शिक्षणाबरोबर संस्काराची फार गरज आहे. महिला मंडळ, मुलांवरती शिक्षणाबरोबर संस्काराची फार गरज आहे. आणि त्यासाठी गणपती मंदिर व कार्तिक स्वामी मंदिर श्री क्षेत्र हरोली ह्या ठिकाणी हरिओम वारकरी शिक्षण संस्था आहे. आणि या संस्थेमध्ये गेली 6 वर्षापासून प्रत्येक वर्षी मे महिन्यामध्ये 1 मे ते 15 मे ह्या कालावधीमध्ये बाल वारकरी संस्कार शिबिर भरवण्यात येते. आता येत्या मे महिन्यामध्ये सुद्धा 2 मे ते 15 मे ह्या कालावधीमध्ये बाल वारकरी संस्कार शिबिर भरवण्यात येत आहे. मी गोठणगल्लीमध्ये सुद्धा हे सांगितलेलं, पण इथं पण सांगते की
की ज्यांना कुणाला वाटत असेल की आपल्या मुलांवरती सुद्धा असे आध्यात्मिक संस्कार व्हावे, तर ह्या शिबिरामध्ये आपल्या मुलांना नक्की घाला. आम्ही जाहिराती सुद्धा आणलेल्या आहेत. अजून ह्याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर कीर्तन संपल्यानंतर आमच्याशी संपर्क साधा. बर असो, आता संस्काराची फार मोठी गरज आहे, पण भगवंताने ठरवलेल्या वेळेमध्ये मृत्यू होणं हे साहजिक आहे. आता देह सोडल्यानंतर बडाग्नी नावाचा अग्नी देतात. बडाग्नी नावाचा अग्नी देतात आणि बडाग्नी नावाचा अग्नी दिल्यानंतर त्याचं काय होतं? ज्या अस्थी असतात त्या अस्थीचं काय करतात? ओढ्यात सोडतात, नदीत सोडतात. आता त्या अस्थी ओढ्यात सोडल्यानंतर त्या अस्थी वाहत 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 नदीत जातात, नदीतून वाहत वाहत समुद्रात जातात. तसंच भगवंत म्हणाले, ध्रुव बाळाने करोड जन्म घेतले आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्यांनी मनापासून नामस्मरण केलं, भगवंताची भक्ती केली आणि प्रत्येक जन्मी त्यांचा मरण झाला. त्यांच्या ज्या अस्थी असतात ना, त्या अस्थी वाहत 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 या समुद्रामध्ये येतात आणि ह्या समुद्रामध्ये आल्यानंतर ध्रुव बाळाने एवढी भक्ती केलेली प्रत्येक जन्मी की त्या अस्थी समुद्रामध्ये राहतात. त्या अस्थीचे मोठमोठे पर्वत झाले आणि त्या भक्तीमध्ये एवढी ताकद होती, एवढी शक्ती होती की ते पर्वत तरंगू लागले. आणि अशा या ध्रुव बाळांना त्या जन्मी अवघ्या 5 वर्षामध्ये भगवंतांनी आढळपद प्राप्त करून दिले. आता हिथून पुढे घडलेला प्रसंग मी काय सांगणार, कारण एवढा वेळ नाही. आता तुमच्यातच कोणतरी म्हणे, प्रत्येक प्रसंगाचा शेवट असं का करते ताई? अहो, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही, पुढचं चिंतन बघायचंय, अभंग सोडवायचंय. बरं असो, विठ्ठल विठ्ठल बरोबर, म्हणजे लक्ष आहे कीर्तनात सर्व. भक्ती कशी पाहिजे? भक्ती केली तर ध्रुव बाळासारखी कर. अहो, जो कोणी अंतःकरणातून भगवंताचं नामस्मरण करतो, भगवंताची भक्ती करतो, अशा भक्तांना भगवंत जवळ धरतात. भगवंत फक्त आवडावा. ज्या भक्ताला भगवंत फक्त आवडतात त्याच भक्ताला भगवंत जवळ धरतात. तेची संत ज्याचा हेत विठ्ठल,
मनातून नामस्मरण करतो, भगवंताची भक्ती करतो, अशा भक्तांना भगवंत जवळ धरतात, त्यांच्या प्रत्येक संकटात धावून जातात. अहो, पूर्वी हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होऊन गेला. सर्वांनी शांत बसून कीर्तन ऐकायचंय. पूर्वी हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होऊन गेला. त्याच्या पोटी एक रत्न जन्माला आलं, ते म्हणजे भक्त प्रल्हाद. अहो, भक्त प्रल्हाद सतत भगवंताचं नामस्मरण करायचे, भगवंताची भक्ती करायचे, सतत भगवंताच्या नाम चिंतनामध्ये तल्लीन राहायचे. नारायण 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 सतत भगवंताचं नामस्मरण करायचे. एके दिवशी हिरण्यकश्यपूने रागाने सांगितलं, अरे तू माझ्या शत्रूचं नाव घेऊ नकोस. परत जर माझ्या शत्रूचं नाव घेतलास तर तुला मारून टाकेल. भक्त प्रल्हाद तेवढ्यापुरतं शांत बसायचे. हिरण्यकश्यप निघून गेला की पुन्हा भगवंताचं नामस्मरण चालू करायचे. नारायण 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 सतत भगवंताच्या नाम चिंतनामध्ये ते तल्लीन राहायचे. भक्त प्रल्हाद ऐकेना, त्यामुळे हिरण्यकश्यपूने काय केलं लक्ष देऊ नये का? हिरण्यकश्यपूने उकळत्या तेलाच्या काईलीमध्ये भक्त प्रल्हादांना ढकलून दिलं. काय म्हणते लक्ष देऊ नये का? उकळत्या तेलाच्या काईलीमध्ये भक्त प्रल्हादांना ढकलून दिलं. आता महिला मंडळ, मला सांगा, तुम्ही स्वयंपाक करता, स्वयंपाकामध्ये भजी तळता, पापड तळता, ते तेल एवढं कडलेलं असतं, ते तेल थोडं जरी आपल्या हातावर उडलं तर काय करतो? आई ग, पोळतं का नाही? पण इथं तर साक्षात भक्त प्रल्हादांना उकळत्या तेलात ते कायलीत ढकलून दिले, पण त्यातून सुद्धा भक्त प्रल्हाद सही सलामत बाहेर आले. सतत भगवंताचं नामस्मरण करायचे. नारायण नारायण नारायण. त्यानंतर हिरण्यकश्यपूने हत्तीच्या पायाखाली दिलं, पण त्यातून सुद्धा सही सलामत बाहेर आले. शेवटी भक्त प्रल्हाद ऐकेनार, त्यासाठी अगदी खोल 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 असलेल्या दरीमध्ये भक्त प्रल्हादांना ढकलून दिलं, पण त्यातून सुद्धा काही दिवसाने भक्त प्रल्हाद परत आले. अहो, एके दिवशी सायंकाळची वेळ, भक्त प्रल्हाद आपल्या वाड्यामध्ये भगवंताचं भजन करत बसले. हिरण्यकश्यपूने पाहिलं, एवढा राग आला हिरण्यकश्यपूला, तो रागाच्या भराने भक्त प्रल्हादांजवळ गेला. खाड 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 दोन कानाखाली दिल्या, पण भक्त प्रल्हादाने आपलं नामस्मरण बंद केलं नाही. हिरण्यकश्यपूला खूप राग आलेला. तो म्हणाला, अरे तू देवाचं नाव घेतोस, तो देव कुठं आहे ते तरी सांग मला. त्याच वेळेला भक्त प्रल्हाद काय म्हणाला लक्ष देऊ नये का? भक्त प्रल्हाद म्हणाला, ह्या सृष्टीवरती, ह्या पृथ्वीवरती जिथं माझा भगवंत नाही अशी जागाच नाही. काय म्हणाले भक्त प्रल्हाद? जिथं माझा भगवंत नाही अशी जागाच नाही. हिरण्यकश्यपूला खूप राग आलेला. हिरण्यकश्यप म्हणाला, अरे या खांबात आहे का देव? खांबात? भक्त प्रल्हाद म्हणाले, हो आहे ना. त्याच वेळेला हिरण्यकश्यपूने त्या खांबाला लाथ मारली, तो खांबला गेला. त्यातूनच गुरगुरतात भगवंताने नरसिंह रूप धारण करून त्या ठिकाणी प्रगट झाले. हिरण्यकश्यपूला घेतला आणि हुंबऱ्यावरती जाऊन बसले. त्यावेळेला हिरण्यकश्यपूला भगवंत मारणार, तोच हिरण्यकश्यप म्हणाला, अरे तुम्हाला मारू शकत नाही. भगवंत म्हणाले, का मारू शकत नाही? हिरण्यकश्यप म्हणाला, अरे माझा मरण ना दिवसा ना रात्री, ना घरात ना दारात, ना वर ना खाली, ना कोणत्या अस्त्राने ना कोणत्या शस्त्राने नाही. त्यावेळेला भगवंत हसले. ते भगवंत होते. भगवंत म्हणाले, अरे वेड्या, तुझं मरण ना दिवसा ना रात्री, सायंकाळची वेळ आहे. ना घरात ना दारात, उंबऱ्यात आहे, ना वर ना खाली मांडीवरती आहेस, ना कोणत्या अस्त्राने ना कोणत्या शस्त्राने नखाने, असे म्हणाले भगवंत. आणि हिरण्यकश्यपूच्या पोटामध्ये आपली नखं खुपसली, तसाच कोताळा बाहेर काढला. माझा दृष्टांत संपला. सांगायचं तात्पर्य एवढाच
की भक्त प्रल्हाद भगवंताचं सतत नामस्मरण करायचे, भगवंताची भक्ती करायचे. त्यासाठी भगवंतानी भक्त प्रल्हादांसाठी खांबातून भगवंत प्रगट झाले. म्हणजे जो कोणी अंतःकरणातून भगवंताची भक्ती करतो, नामस्मरण करतो, त्यांच्यासाठीच भगवंत धावून येतात, त्यांना मदत करतात. पण भक्ती करत असताना सुद्धा भक्ताच्या चित्तामध्ये कोणतीही आस नसली पाहिजे, कोणती अपेक्षा नसली पाहिजे. अहो, आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्तामध्ये कोणती आस नव्हती. एका गावामध्ये सकाळ सकाळची वेळ होती. एक साधू एका वाड्यासमोर येऊन भिक्षा मागायला लागले. भिक्षाम देवी. त्याच वेळेला त्या वाड्यामध्ये एक तरुण मुलगा देवी मातेची पूजा अर्चा करत बसले. त्याने पाहिलं की आपल्या वाड्यासमोर एक तेजस्वी खूप मोठे साधू आले. तो उठला, आपल्या आईकडे गेला. आईला म्हणाला, आपल्या वाड्यासमोर एक खूप मोठे तेजस्वी साधू आले, त्यांना आपण काय द्यायचं? त्यावेळेला त्या आई काय म्हणाल्या माहिती का? त्या आई म्हणाल्या, अरे बाळा, आपण असं करू ना, आपण दोघं जाऊन त्यांच्या झोळीत बसू ना. समजते ना तुम्हाला काय म्हणाल्या त्या आई? आपण दोघंच त्यांच्या झोळीत जाऊन बसू, म्हणजे आपल्या जवळची असलेली सगळी इस्टेट त्या साधूला दान करू. समजतंय ना? आपल्या जवळची असलेली सगळी इस्टेट त्या साधूला दान करू, अशा त्या आई म्हणाली. मुलगाही तयार झाला. अहो, तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि त्या महासाहेब जिजाऊ, अशा महासाहेब जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महासाहेब जिजाऊ झाल्या नसत्या तर शिवबा राजे झाले नसते. शिवबा राजे झाले नसते तर सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती जात ही मराठ्याची जात, असे म्हणणारे धर्मवीर संभाजी राजे झाले नसते. हो, धर्मवीर संभाजी राजे झाले नसते. म्हणून अशा महासाहेब जिजाऊंना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला, मानाचा, मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला, मानाचा, मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला. कोण होत्या महासाहेब जिजाऊ? आठवा. अरे 350 वर्षापूर्वीचा काळ आठवा. माझ्या आई बहिणींची आबरू लुटली गेली, मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केले. कोण होत्या महासाहेब जिजाऊ? अहो, शिवबा राजांचं वय अवघं 5. गावात तमाशाचा तंबू आला. राजाने विचारलं, महासाहेब, अहो महासाहेब हे काय? त्यावेळेला महासाहेब जिजाऊ म्हणाल्या, बाळराज, तुम्हाला राजा व्हायचंय. बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचा. काय संस्कार, स्वराज्य बनवायचंय. मुठभर मावळे आहेत आता सगळीकडून. आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही डोक्यावर या कयान असते. कसं घडवायचं स्वराज्य? मुठभर मावळे आहेत आता. बाजी, मुरारबाजी, तानाजी, कोंडाजी, येसाजी, फैजल निघाले जातात. वय वर्ष 16, पहिला किल्ला जिंकला तोरणा. कशासाठी घडवायचा हे स्वराज्य? कवी भूषण म्हणतात, तेजतम अंत पर तन्नचिनी बंद कर, लोमनीचे मंद कर, जय शिवराजे, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, राजमाता
महाराजांनी आपल्या मुनीमजींना बोलवलं. एका पेपरावरती आपली सगळी इस्टेट लिहिली, त्यावरती राजमुद्रेचा शिक्का दिला आणि तो पेपर त्या साधूंच्या झोळीमध्ये दान केला. अहो, त्या साधूंनी शांतपणे तो पेपर आपल्या झोळीतून बाहेर काढला. पेपर वाचला, वाचता क्षणी टार 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 फाडून फेकून दिला. अहो, इकडे शिवाजी महाराजांच्या आणि महासाहेब जिजाऊंच्या चित्तामध्ये कोणती आस नव्हती, त्यामुळे एका क्षणातच आपल्या जवळची सगळी इस्टेट, धन दौलत त्या साधूंना दान केली. पण इकडे साधूंच्या चित्तामध्ये कोणती आस नव्हती, त्यांनी तो पेपर वाचता क्षणी पेपर फाडून दिला. राजांची एवढी इस्टेट आपल्याला मिळाली असून सुद्धा त्या साधूंनी पेपर फाडून टाकला, कारण त्यांच्याजवळ कोणती अपेक्षा नव्हती, त्यांच्या चित्तात कोणतीही आस नव्हती. अहो, ते साधू दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात रामदास स्वामी होते. आताचे बायका मुलं सांभाळायचे होत नाहीत म्हणून भगवी वस्त्र घालून फिरणारे साधूंच्यातले नव्हते, खूप मोठे साधू होते, संन्यासी होते. आता महिला मंडळ तुमच्या दारामध्ये एखादे साधू आले, ते साधू कसे आहेत हे कसं ओळखायचं मी तुम्हाला एक आयडिया सांगते, लक्ष देऊ नये का. तुमच्या एक साधू तुमच्या दारामध्ये आले तर काय करायचं, एखादं उमललेलं टवटवीत फूल घ्यायचं. काय, उमललेलं टवटवीत फूल घ्यायचं, थोडस उन्हामध्ये वाळवायचं, सुकवायचं आणि ते फूल त्या साधूंच्या हातामध्ये द्यायचं. ते फूल पहिल्यासारखं जर उमललं तर समजायचं की या साधूने कोणतंही पाप केलेलं नाही, तर नाही उमललं तर समजायचं ते साधू पापी. हा विषय आपला नाही, पुढचं चिंतनही बघायचं आहे. पण मी काय सांगते, रामदास स्वामी यांच्या चित्तामध्येही कोणती आस नव्हती आणि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मातोश्री महासाहेब जिजाऊ यांच्या चित्तामध्येही कोणतीही आस नव्हती. तसंच तुकाराम महाराज सांगतात की ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये कोणती आस नाही, अपेक्षा नाही, अशा भक्ताचा विटेवरला मालक भगवान पांडुरंग परमात्मा दास होतो. हेच अभंगाचं प्रथम चरण. चित्ती नाही शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात,
ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये कोणतीही आस नाही, अपेक्षा नाही, अशा भक्तांना भगवंत जवळ धरतात, त्यांच्या प्रत्येक संकटात धावून जातात। अहो, कानोपात्रा ही एका शूद्र परिवारामध्ये जन्माला आलेली मुलगी, त्यामुळे तिला समाजामध्ये नाव ठेवायचे, चिडवायचे, खूप त्रास द्यायचे। कानोपात्रेला खूप त्रास झाला आणि ती संत ज्ञानेश्वर महाराजांजवळ गेली। संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, तू पंढरीला जा, भगवंताच्या मंदिरात भगवंताचं भजन करत तिथेच राहा। हे ऐकून ती पंढरीला आली, भगवंताचं भजन करू लागली, गळ्यामध्ये वीणा घ्यायची, नाचायची, भगवंताचं भजन म्हणायची। अहो, एके दिवशी बिदरच्या बादशाहच्या सेनापतीची नजर तिच्यावरती पडली। एवढी सुंदर मुलगी हे पाहिल्यानंतर तो सेनापती आपल्या बादशाहकडे गेला आणि त्या कानोपात्रेचे एवढं सुंदर वर्णन केलं, एवढं सुंदर वर्णन केलं। त्या बादशाहने त्याच्या आईचा शोध घेतला, तिला पैसे दिले आणि कानोपात्रेला विकत घेतलं। बिदरच्या बादशाहने आपल्या सेनापतीला सांगितलं, पंढरीला जावा आणि कानोपात्रेला घेऊन या। सेनापती काही सैनिक घेऊन पंढरपुरामध्ये आले, तिचा शोध घेऊ लागले। त्याच वेळेला एका गृहस्थाला शंका आली, तो पळत 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 कानोपात्रे जवळ आला। कानोपात्रा त्यावेळेला मंदिराच्या बाहेर बसले। कानोपात्रेला म्हणाला, अगं कानोपात्रा, बिदरच्या बादशाहची नजर तुझ्यावरती पडलेली आहे, त्यामुळे त्यांचे सेनापती काही सैनिक घेऊन तुला नेण्यासाठी येत आहे। त्याच वेळेला कानोपात्रा उठली, पाहते तर समोरून काही सैनिक आपल्याला न्यायला येत आहेत। हे पाहता क्षणी ती पळत 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 भगवंताच्या मंदिरात गेली, भगवंताच्या गाभाऱ्यात गेली आणि भगवंताच्या चरणाला कडकडून मिठी मारली। तसा तिने आपला प्राण भगवंताला अर्पण केले। अहो, कानोपात्राच्या भक्तीचं कर्ज भगवंतावरती एवढं होतं की भगवंताने त्या कानोपात्राची समाधी आपल्या जवळच करवून घेतली। आणि अशा या कानोपात्रावरती बिदरच्या बादशाहची नजर पडली। अहो, हा बिदरच्या बादशाह एवढा श्रीमंत होता, त्याच्याकडे 22 सरदार होते। प्रत्येक सरदाराकडे 844 घोडे होते। प्रत्येक घोड्याला 1-1 किलोचा लगाम, सोन्याचा लगाम होता। म्हणजे बिदरच्या बादशाहकडे जे सरदार होते ना, किती श्रीमंत होते बघा। आणि त्यातील एका सरदाराची मुलगी आपल्या संत नामदेवरायांची पत्नी म्हणजे राजाई, हिला नेण्यासाठी दिवाळीला एका सेवकाला सरदाराने पत्र घेऊन पाठवून दिलं। तो सेवक नामदेवरायांच्या घरासमोर येऊन थांबलेला आहे। त्यावेळेला राजाई एकटीच घरामध्ये होती। अहो, पूर्वीच्या ज्या महिला होत्या ना, महिला, लक्ष देऊ नये का, पूर्वीच्या ज्या महिला होत्या, कोणी जरी दारात आले तर पटकन बाहेर जात नव्हत्या। त्यात हे नामदेवरायांचं घर, राजाई एकटी असल्यामुळे राजाई बाहेर गेले नाही। थोड्याच वेळात नामदेवरायांची आई गोनाई सुद्धा घरी आली। राजाईने सांगितलं, आत्या, अहो आत्या, आमच्या बाबांच्या सेवेमध्ये असलेले एक सेवक आपल्या घरासमोर येऊन उभे राहिले। त्यावेळेला गोनाई सुद्धा बाहेर गेल्या नाहीत। गोनाईनं लगेच मंगळवेळेला दामाजी पंथानं निरोप पाठवला। दामाजी पंथ लगेच त्या ठिकाणी आले, त्या सेवकाला भेटायला जाऊ लागले। त्याच वेळेला सेवकाने दामाजी पंथांना पाहिलं, तो सेवक घोड्यावरून खाली उतरला, दामाजी पंथांना नमस्कार केला आणि ते पत्र दामाजी पंथांना दिलं। दामाजी पंथाने ते पत्र वाचलं, ते आतमध्ये गेले आणि म्हणाले, नामदेवाची आई, अहो नामदेवाची आई, आपल्या सुनबाईंना म्हणजे राजाईला दिवाळीला पाठवायचं की नाही? त्यावेळेला गोनाई म्हणाली, एवढं लक्ष्मी पूजन आपल्या इथं होऊ द्या। त्यावेळेला राजाईच्या डोळ्यातून मात्र पाणी येऊ लागलं। राजाई दामाजी पंथांना म्हणाली, अहो मामाश्री, मी एक बोलू का? दामाजी पंथ म्हणाले, बोल की ग? राजाई म्हणाले, अहो मामाश्री, मला दिवाळीला पाठवू नका, पण भाऊबीजेच्या सणाला माझा दादा ह्या ठिकाणी यावा अशी माझी इच्छा आहे।
दामाजी पंथाने त्या पत्रामध्ये लिहिलं, माननीय श्री व्याही, आपल्या सुपुत्र नामदेवाचे मेहुणे राजाईचे बंधू भाऊ बिजेला आमच्याकडे यावे अशी विनंती. कळावे आपले व्याही पांडुरंगाचे दास दामा शेट्टी असं पत्र लिहिलं आणि त्या सेवकाकडे दिलं. तो सेवक पत्र घेऊन जाऊ लागला, पण जाता जातानाच मागून दामाजी पंथाने आवाज दिला. तो सेवक पुन्हा दामाजी पंथांजवळ आला, घोड्यावरून खाली उतरला आणि त्याच वेळेला दामाजी पंथाने त्या सेवकाला कडकडून मिठी मारली. दामाजी पंथ म्हणाले, अरे बाबा, तिकडे जाऊन आमच्या व्याहानं काय सांगशील? साधं जेवण सुद्धा दिलं नाही. त्याच वेळेला त्या सेवकाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. तो सेवक म्हणाला, अहो, मी लहान असतानाच माझे आई बाबा मला सोडून गेले आणि त्यानंतर माझ्या डोक्यावरून हात फिरवणारे, कडकडून मिठी मारणारे पहिले तुम्हीच आहात. आणि मला माझं एवढं पोट भरलंय 15 दिवस मला जेवलं नाही तरी चालेल. त्यावेळेला दामाजी पंथाने आनंद झाला. तो सेवक ते पत्र घेऊन आपल्या सरदाराकडे गेला. सरदाराला ते पत्र दिलं आणि त्या पत्रात लिहिलेल्या प्रमाणे राजाईचा भाऊ नामदेवरायांच्या घरी आलेला. आता नामदेवरायांना समजलं की आपले मेहुणे आपले घरी येणार आहे. हे समजल्याबरोबर नामदेवराय घरी गेले नाही, ते मंदिरातच थांबले. राजाईचा भाऊ त्यांच्या घरी आले. राजाईनं बसायला चटई दिली. आता नामदेवरायांचं घर म्हणजे झोपडीच, वरून सगळी फाटलेली. वर जर पाहिलं तर आकाशातले सगळे तारे दिसायचे. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या, अशी नामदेवरायांची झोपडी होती. आणि ह्या ठिकाणी राजाईचा भाव 1.5 दिवस राहिला. 1.5 दिवस जेवण नाही, काही नाही. राजाईने सांगितलं, अरे दादा रे, तिकडे जाऊन आमच्या आई बाबांना काय सांगशील? अरे आई बाबांना काय सांगशील? अशी परिस्थिती आहे म्हणून सांगू नको दादा. त्यावेळेला राजाईचा भाव म्हणाला, ताई मला खरं सांग, तुमच्या घरातल्या चुलीवरती गवत उगवलंय, ह्यावरून तुम्ही किती दिवस झाले चूल पेटवली नाही हे दिसून येत. पण तुम्ही खाता काय? त्यावेळेला राजाईच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं आणि राजाई म्हणाली, दादा रे, अरे आम्ही उंबराच्या झाडाची पिकलेली उंबर काढून आणतो, ती स्वच्छ धुतो आणि ती सकाळ संध्याकाळ खातो. पण अशी परिस्थिती आहे, ती आई बाबांना सांगू नको. त्यावेळेला राजाईचा भाऊ जाऊ लागला, पण जाता जाताच त्या काळामध्ये त्याच्या खिशामध्ये 5 रुपये होते. 5 रुपये आणि ते 5 रुपये राजाईला देऊ लागला, पण राजाई पैसे घेत नव्हती. त्यावेळेला भाऊ म्हणाला, अगं ताई, भाऊबीजेची ओवाळणी म्हणून हे पैसे घे. राजाईने ते पैसे घेतले. राजाईचा भाऊ आपल्या गावाकडे निघून गेला. पण इकडं गोनाई रुक्मिणी आई साहेबांकडे गेले. रुक्मिणी आई साहेबांना म्हणाल्या, अहो, आमच्या घरातली 14च्या 14 जण भगवंताचं नामस्मरण करतात, भगवंताची भक्ती करतात, पण आमच्या घरी राजाईचा भाव आलेला आणि घरात काही नसल्यामुळे राजाईचा भाऊ उपाशी पोटी गेला. असं का? त्यावेळेला रुक्मिणी आई साहेबांनी भगवंतांना सांगितलं. भगवंताने रेशन दुकानदाराचं रूप धारण केलं. 50 किलो वजनाचं ओन घेऊन ते नामदेवरायांच्या दारात आलेले. त्यावेळेला राजाई घरामध्ये एकटीच होती. राजाईला विचारलं, हे दामाजी पंतांचंच घर का? ती म्हणाली, हो. तुमच्या घरामध्ये 14 जण राहतात बरोबर ना? हो. तू दामाजी पंतांची सून राजाई, गोनाई, पिठाई, नामा, पिठा, गोंदा, मदा अशी 14 जण तुमच्या घरात राहतात. हे रेशन कार्ड तुमचंच आहे ना? ती म्हणाली, हो, आमचंच आहे रेशन कार्ड. त्यावेळेला रेशन दुकानदाराचे रूप घेऊन आलेले भगवंत म्हणाले, हे 50 किलो वजनाचं ओन आहे, ते घे काढून. त्यावेळेला राजाई म्हणाली, अहो, माझं लग्न झाल्यापासून साधं 5 किलोचं तांदूळ सुद्धा आम्हाला मिळालं नाही. त्यावेळेला ते भगवंत म्हणाले, अगं, हे रेशन कार्ड तुमचंच आहे ना, मग हे घे 50 किलोचं ओन काढून, असं म्हणाले आणि ते निघून गेले. आता माझा दृष्टांत संपला. सांगायचं तात्पर्य एवढंच
की नामदेव यांची गरिबी एवढी होती पण त्यांच्या घरातले 14च्या 14 जण भगवंताचं नामस्मरण करायचे, अंतःकरणातून भगवंताची भक्ती करायचे. त्यामुळे साक्षात भगवंत त्या ठिकाणी आले आणि त्यांना न सांगता मदत केली. तुकारामाला सुद्धा हेच सांगतात की जो कोणी अंतःकरणातून भगवंताचं भजन करतो, नामस्मरण करतो, अशा भक्तांच्या घरी भगवंत जातात आणि त्यांना न सांगता मदत करतात. असे भक्ताची घरी काम न सांगता करी, म्हणजे भक्तांच्या घरी जाऊन भगवंत न सांगता घरची कामं करतात. विठ्ठल विठ्ठल आता ह्या ठिकाणी कोडाची लक्ष्मी देवीची यात्रा उत्सव गेली 16 तारखेपासून चालू आहे. प्रत्येक दिवशी बरेचसे खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाले. अहो तसं पाहायला गेलं तर देहूचे मालक संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी तुकाराम गाथा आली. ह्या गाथेमध्ये 648 या क्रमांकाला एक सुंदर असा अभंग आहे. लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा. ह्या अभंगाची सुरुवात लक्ष्मीने झाली. काय सांगते लक्ष देऊ नये का? ह्या अभंगाची सुरुवात लक्ष्मीने झाले आणि ही लक्ष्मी सर्वात श्रीमंत आहे. आता तुकाराम महाराजांनी गाठ्यामध्ये 648 या क्रमांकाला अभंग लिहिला. लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा. ह्या अभंगाची सुरुवात लक्ष्मीने आहे. आता 648 ची आपण बेरीज करूया. 6 अधिक 4 किती? 10. 10 अधिक 8 18. 8 अधिक 1 9. 9 हा आकडा जगामध्ये सर्वात श्रीमंत. ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला समुद्रातून 9 वस्तू बाहेर आल्या. 1 नंबरला आलं ते म्हणजे विष, 2 नंबरला कामधेनू गाय, 3 नंबरला आलं ते म्हणजे उच्च श्रवा घोडा, 4 नंबरला ऐरावत हत्ती, 5 नंबरला कौस्तुभ मणी, 6 नंबरला पारिजात, 7 नंबरला आलं ते म्हणजे दारू, 8 नंबरला आलं ते म्हणजे अप्सरा आणि 9 नंबरला आल्या त्या म्हणजे साक्षात लक्ष्मी माता. आता बघा तुकाराम महाराजांनी गाठ्यामध्ये 648 या क्रमांकाला अभंग लिहिलाय. लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा. ह्याची सुरुवात लक्ष्मीने झाली आणि 648 या क्रमांकाची बेरीज केल्यानंतर 9 आकडा आला आणि समुद्र मंथन झालं त्यावेळेला त्यातून 9 वस्तू बाहेर आल्या आणि 9व्या क्रमांकाला लक्ष्मी माता बाहेर आली. म्हणजे ही लक्ष्मी माता जगात सर्वात श्रीमंत आहे आणि ह्या लक्ष्मी मातेची ह्या ठिकाणी चालू असलेला यात्रा उत्सव सोहळा आणि या यात्रा उत्सव सोहळ्यामध्ये गेले 16 तारखेपासून ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सुरू आहे. आणि आता माझ्या ज्ञानोबा तुकोबाच्या नाम घोषामध्ये चालू असलेला कीर्तन सोहळा हे माझे परमभाग्य समजते की साक्षात कोडाच्या लक्ष्मी देवीच्या समोर चालू असलेली मी कीर्तन सेवा. आणि आता जवळजवळ कीर्तनाची वेळ संपलेली आहे पण थोडा वेळ सांगते, लक्ष देऊन ऐका. आता तुकाराम महाराज या अभंगात काय सांगतात? ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये कोणती आस नाही, अपेक्षा नाही, जो भक्त सतत भगवंताचं नामस्मरण करतो, भगवंताची भक्ती करतो, अशा भक्तांना जवळ धरतात, त्यांच्या घरी जाऊन त्यांची न सांगता कामं करतात. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय बरं शक्य? संत एकनाथ महाराजांचं उदाहरण बघा. एकनाथ महाराजांच्या घरी भगवंत 36 वर्ष पाणी भरत होते. अहो भगवंत पाणी भरायला लक्ष्मी माता एकनाथ महाराजांचा वाडा झाडायला होता आणि लक्ष्मी माता त्या ठिकाणी आल्या, भगवंत त्या ठिकाणी आले म्हटल्यावर त्यांच्या दाशा थांबतील का? दाशा सुद्धा त्या ठिकाणी धुणं भांडी करायला आले. त्याच वेळेला वैकुंठामध्ये चर्चा चालू झाली, भगवंत कुठे गेले?
सर्वजण भगवंतांना शोधू लागले. दत्त महाराज हे सगळीकडे भगवंतांना शोधू लागले. हे शोधत 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 पैठणला आले. पैठण मध्ये नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये आले. त्यांना भगवंत भेटले. भगवंताला म्हणाले, अहो भगवंत हे काय? त्यावेळेला भगवंत म्हणाले, एकनाथ महाराजांच्या भक्तीचं कर्ज माझ्यावरती एवढा आहे की त्यांच्या सेवेमध्ये मला यावं लागलं. त्यावेळेला दत्त महाराज म्हणाले, मग काय काम असेल तर मला सुद्धा सांगा. त्यावेळेला भगवंत म्हणाले, सगळी कामं वाटून दिलेत, फक्त एकच काम राहिले, चोपदारकी. दत्त महाराजांनी चोपदारकी केली. आता सुद्धा पैठणला जावा. पैठण मध्ये नाथ महाराजांच्या वाड्यासमोर मेन महाद्वारासमोर दत्त महाराजांचं दर्शन होत. म्हणजे एकनाथ महाराजांच्या घरी विटेवरले मालक भगवान पांडुरंग परमात्मा यांनी 36 वर्ष पाणी भरलं. तुकाराम महाराज सुद्धा हेच सांगतात, जो कोणी अंतकरणातून भगवंताचं भजन करतो, नामस्मरण करतो, त्यांच्या घरी भगवंत साक्षात जातात आणि न सांगता त्यांची कामं करतात. आणि हेच अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे भावे, 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 तू का म्हणे भावे.
सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता श्रोते हे वक्त्याचे माय बाप असतात. काय सांगते लक्ष देणे का? श्रोते हे वक्त्याचे माय बाप असतात. आता माय बाप आपल्या लेकरांच्या चुकीवरती पांघरून घालतात, चुकीला माफी देतात. तसंच माझ्या मुखातून काही वेडेवाकडे शब्द गेले असतील तर मला माफ करा. आणि ह्या ठिकाणी युट्यूबचं शूटिंग झालेलं आहे. आम्ही काही थोड्या दिवसांनीच युट्यूबवरती हे कीर्तन टाकणार आहोत. त्यामुळे सर्वांनी युट्यूबवरती माझ्या नावाने चॅनेल आहे, त्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्या चॅनेलची लिंक शेअर करा, हीच नम्र विनंती. तसेच ह्या लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये तुम्ही सर्वजण येत जावा, देवी मातेचं दर्शन घ्या. 5 मिनिटं ह्या ठिकाणी बसून देवी मातेचं नाम जप करा. कारण ह्या ठिकाणी दैवी शक्तीची स्पंदना आहेत. त्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही आला तर मन अगदी प्रसन्न होईल. त्यामुळे ह्या ठिकाणी येत जावा, देवी मातेचं नाम जप करत जावा. आणि झालेल्या सेवेला इथेच विराम देते. देवी मातेच्या चरणी सेवा समर्पित करते. तसेच गणपती मंदिर व कार्तिक स्वामी मंदिर श्री क्षेत्र हरोली ह्या ठिकाणी सेवा समर्पित करते. तसेच तुम्ही सर्व श्रोते मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, तसेच जाणकार मंडळ, प्रतिष्ठित नागरिक, तसेच माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने मोठे असणारे सर्वांच्या चरणी मी सेवा समर्पित करते. टाळकरी, माळकरी, विनेकरी बाबा, सिस्टीमवाले दादा, शूटिंगवाले दादा, माझे सर्व सहकारी, अशा सर्वांच्या चरणी मी सेवा समर्पित करते आणि झालेल्या सेवेला इथेच विराम देते. ज्ञानेश्वर